तर आता काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसच्यापेक्षा 1 लाख कमी, आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79वाल्यांचे 57. शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. त्या 72 लाखवाल्यांचे 10 आणि 58 लाखवाल्यांचे 41, 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 लाखवाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे एक ऐक्य आमच्याकडे काही आधार नाही, तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही.